खरं अक्षयजीला खूप बोलली मी नाही एवढं बोलायला नव्हतं पाहिजे ताईले, बिलकुल बोलायला नव्हतं पाहिजे. पण काय करू, मला रागच एवढा आला होता. करू काय मी? ते तर काही नाही, बस माझ्यासंग बोलायला आले होते आणि चहा घेऊन आले होते माझ्यासाठी. फालतूच्या फालतू एवढं बोलून दिलं मी ताईले. पण मी बी काय करू? मी बी एक इंसान आहो ना, सहन करीन तर किती सहन करीन मी. आता किती बोलते मला, किती बोलते, बोलतच राहते. करणार बी तर किती सहन करणार मी. पण आता मला बोलते त्याच्यात अक्षयजीची काय गलती? अक्षयजी बी तर ताईला समजूनच सांगत होते ना. मला तर ते कधीच नाही बोलले, ताईनं काहीच नाही म्हटलं. तरी पण मी त्याच्यासोबत चांगल्यानं बोलली नाही. आत्याचा पूर्ण राग मी अक्षयजीवर काढला. कंचन, हे गलत केलं तू ना, असं नव्हतं करायला पाहिजे. अक्षयजी तू किती काळजी करतात आणि तू त्याच्यासोबत अशी करू राहिली. काही नाही, मी आहो या घरात नाही म्हणून एवढे भांडण होऊ राहिले आणि म्हणून त्या अक्षयजीला एवढं सहन करायला लागू राहिलं. जर मी घरातच नसली तर कायले द्यायला कोणी बोलीन? नाही नाही, कठोर निर्णय आहे पण मला घ्यायच लागे ना. मी मा बाबाला फोन करतो, त्याला बोलवतो आणि मी चालली जातो. फालतूच्या फालतू माझ्यानं कायले अक्षयजीला बोलणे खाऊ घालू आणि कायले अक्षयजी टॉर्चर होतील. याच्यापेक्षा मीच चालली जातो इथून. घरात नाही, मासमुळे भांडणं चालू आहे ना, मग मीच चालली जातो आई बाबाच्या घरी. पण कंचन तू कशी जाशील? लोक काय म्हणतील? लोक म्हणतील लग्न आताच झालं बापा, लग्नाला 4 दिवसही नाही झाले, मग पोरकी लगे आली बी का लगे भांडणं करून? काय म्हणतील लोक? लोकांना काही म्हणू म्हटलं, पण मी नाही थांबत आता इथं. मी नाही थांबत, मी जातो. माझ्याच्यानं अक्षयजीला त्रास होत आहे. अक्षयजी काऊन सहन करतील? त्याची काय गलती आहे? काय गलती आहे त्याची? फक्त त्याची एवढीच गलती आहे ना, त्यानं माझ्यासोबत लग्न केलं, माझ्यासोबत लव्ह मॅरेज केली, एवढीच गलती आहे ना त्याची? नाही नाही, त्याला नाही सहन करू देणार मी. माझ्यानं त्याला नाही बोलणं खाऊ देणार. मी बाबाला फोन करतो मायवाल्या. चालली जातो. काय करू? माझं डिसिजन खूप खूप कठोरच आहे, माहीत आहे मला. मी असं डिसिजन नाही घ्यायला पाहिजे. अक्षयजी बी नाही म्हणते, पण करू काय मी? त्याच्या चांगल्यासाठी मला इथून जास लागेल मला इथून. चालली जाईन मी यायच्या घरातून. मग तर नाही बोलतील ना त्याला. काय काय स्वप्ने सजवले होते मी ना. किती आशेनं लग्न केलं होतं. कोणती पोरगी किती आशानं लग्न करते, किती स्वप्ने सजवते, आणि तिच्यासोबत असं झालं तर कसं वाटते पोरीले? कसं वाटते? माय तर जाऊ द्या, पण मग आईला कसं वाटेल, मग बाबाला कसं वाटेल? त्यालाच वाटते त्याची पोरगी लय मोठ्या घरात दिली त्यानं, त्याची पोरगी लय खुश आहे त्या घरात. नाही त्याला काय माहीत आहे, मी तिथं गेली तर त्याच्या मनावर काय बितन त्याच्या मनावर. का हो कंचन, तू या नाही भांडण आहे. मी तुला बोलली तर तू मला बोल ना. तू मग पोराला कायला बोलू राहिली? त्या अक्षर कायला बोलली? तू काय बोलली त्याला? तो राग घराच्या बाहेर खाऊन चालला गेला, माझ्या संग बोलला बी नाही. तन चालला गेला लगे. मी त्या संग बोलतच राहिली, त्याला आवाज देतच राहिली. तो लगे त्यानं त्याचीवाली बाईक काढली आणि सीधा चालला गेला. कुठं गेला तो? मला काय माहीत आता कुठं गेले तर. म्हणजे तू बोलली ना त्याला काहीतरी झालं ना तुमचं, म्हणून तो गेला ना. बाई तू या माया भांडण आहे. तुला जर माझ्यापासून काही प्रॉब्लेम आहे ना, डायरेक्ट माझ्या तोंडावर बोल. तू डायरेक्ट बोल मला. मा पोराला टॉर्चर करायची गरज नाही आहे, त्याला काही बोलायची गरज नाही आहे. त्यानं जर कशानं काही केलं, घर सोडूनच चालला गेला, तर मग काय करायचं तू? मी ना काय करायचं? तू जर अशीच बोलत राहिली ना त्याला, अशीच टॉर्चर करत राहिली ना, तो एक दिवस घर सोडून चालला जाईल. आता सांगू राहिली. आणि सगळेजण तुलेच बोलतील, तुलेच उत्तर विचारतील. मग सगळ्याला उत्तर देत बसीन तू. तुला जर काही प्रॉब्लेम आहे ना, तू डायरेक्ट माझ्यासोबत येऊन बोल. मी आहो इथं तयार तुला सांग बोलायला आणि तुझ्या हर प्रश्नाचं उत्तर द्यायला. मा पोराला टॉर्चर करायचं नाही, मा पोराला जाणून बोलायचं नाही. आताच सांगू राहिली मी. त्यानं लगे त्यासाठी चहा बनवून आणला, तुला चहा दिला त्यानं. तुला चहा घेतं काही पेला नाही. आणि परत लगे त्याला बोलतच बसली. एवढी बोलली की तू डायरेक्ट घराच्या बाहेर चालला गेला. आणि एवढी काय बोलली त्याला तू? तू येऊन माय भांडण आहे ना, तुला माझ्यासोबत प्रॉब्लेम आहे ना, मा सांग बोल ना. तू मला म्हणणं डायरेक्ट जे तुला बोलायचं आहे, जे तुझ्या मनात नाही आहे ते मला म्हणणं डायरेक्ट. त्याला काय म्हणतं तुही माय अशी, तुही माय तशी, मला अशी बोलली, मला तशी बोलली, मला असं झालं, मला तसं झालं. लय दुःख आहे का तुला या घरात? लय तकलीफ आहे का? लय दुखात आहेस का तू? कोणती तकलीफ आहे तुला घरात? काहीच तर तकलीफ नाही आहे. तुले खायला भेटते, प्यायला भेटते, कपडा भेटते, लत्ता भेटते, एवढ्या चांगल्या घरात तुले राहायला भेटते. अजून काय पाहिजे तुले? अजून काय पाहिजे? आता काही नाही, सर्वच आहे माझं. फक्त मला थोडंसं प्रेम पाहिजे. म्हणजे या घरात का तुला सगळेजण राग करतात का, नफरत करतात घरासोबत? तुले मारतात, झोडतात? नाही आता माय म्हणणं आहे, तुम्ही माझं काय ना थोड्याशा चांगल्या बोलत जा. आता माय बाई व काय बोलतो व बाई तुम्ही? तुले काय बोलतो व माय बाई? काही बोलता का तू? माय नाव बदनाम करू राहिली का तू? बदनाम करत आहे का? बाया काय म्हणतील माय बाई? तोशीच म्हणते, असंच म्हटलं असेल तू मा पोराले, म्हणून तू राग चालला गेला. मी का तुले का त्रास देतो का? मी का तुला का काही बोलतो का? माय हे तर अजबच बोलू राहिली बाई तू. तू कोणती चांगली राहतं माझ्यासोबत? खरं सांग, तू कोणती चांगली राहतं? तुले चहा मांडासाठी 100 कप म्हणा लागते, तेव्हा तू 1 कप माझ्यासाठी चहा मांडतं. कधीतरी मनानं चहा आणून देतो तुम्हाला? आणून देता? एका कामाले 10 खेप सांगा लागतं तुले, बाई ते करून घे, बाई ते करून घे. तू करतं मनानं, एक दिवस बी करतं तू? आता मी सध्या नवीन आहो ना, तर मला ॲडजस्ट व्हायला थोडासा टाईम नाही लागेल का? तुम्ही मला टाईम द्यायलाच तयार नाही आहे. मला या घरातले तौर तरीके शिकायले, घरात मी ॲडजस्ट व्हायला टाईम लागेल ना थोडासा. माय हे का बोलू राहिली हो बाई? माझ्या दिमागाच्या बाहेर आहे माहिती. आम्हाला नव्हता भेटला बाई टाईम, आणि आम्ही नाही म्हटलं बापा कधी ॲडजस्ट व्हायला टाईम लागेल असं तसं. हे बापा तूनच बोला बापा, आणि तुलाच समजा बापा. तू या गोष्टी माझ्या दिमागाच्या वर जातात रे बापा, दिमागाच्या वर जातात. काय बोलू बापा आता हिच्यासोबत मी? मलाच नाही समजू राहिलं. तुझं म्हणणं काय? तुला काहीच नाही बोलू मी, काहीच नाही बोलू. जर मी तुला काही बोलले तू पोराला बोलशील आहे ना? हे मस्त आहे, मग तुला मस्त आहे.
मला काही बोलू नका. मला जर बोलसान तर मी नवऱ्याला बोलीन. हा पोरगा राग राग घराच्या बाहेर पहिल्यांदा गेला म्हटलं. आजपर्यंत कधी गेला नाही. कानं भरणं थोडं कमी कर नवऱ्याचे. नवऱ्याला बोलू नको, इज्जत कर नवऱ्याची. आता त्याची इज्जतच करतो मी. घ्या रे बापा आता. तोंडाला तोंड बी देऊ राहिली. माय 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 काय करू रे बापा देवा, मी काय करू काही समजत नाही मला तर. जातो माय जातो. तुझ्या तोंडाला तोंड काही लावायला पुरत नाही बापा. आणि तू यापासून बोलण्यात काहीच जितू शकत नाही मी. मी काय कोणीच नाही जितू शकत त्यासोबत बोलण्यात नाही. अक्षयजी राग राग घराच्या बाहेर चालले गेले म्हणते. खरं मला आता राग आलेला होता. मी अक्षयजीला काही म्हणायला नव्हतं पाहिजे. त्याची काय गलती होती याच्यातनी. त्याला तर फालतूच्या फालतू सहन करायला लागलं ना. त्याची काय गलती होती याच्यातनी. जोपर्यंत त्या घरात नाही मी तोपर्यंत असंच होणार. म्हणून अक्षयजीच्या चांगल्यासाठी मला त्याला सोडाच लागणार त्याला. मी मा बाबाला फोन करतो आणि चालली जातो बाप्पा, चालली जातो इथून. काय करू मग दुसरं काही पर्यायच नाही माझं. काहीच पर्याय नाही आहे. चालली जातो मी. हे घरदार सोडून चालली जातो आपल्या मायबापाच्या इथं. नाही लहान हुशार बाई मैसून. किती हुशार आहे रे बापा. एवढी हुशार बाई तर मी कुठंच नाही पाहिली बा. कुठंच नाही पाहिली. कुठं काय बोलावं काय नाही सर समजते म्हटलं तिला. सर समजते. आम्हाला नव्हतं येत बापा. आमच्या टाईममध्ये एवढं बोलणार नव्हतं येत आम्हाला. इलतलच बोलता येते बापा. कशी बोलते ते. मला नाही येत रे बापा बोलताना. नाही आम्हाला तर काहीच बोलता नव्हतं येत बापा. आमचं लग्न चालतं तर नवीन होतो आम्ही. तर आम्हाला एक शब्द बोलता नव्हता येत. काय बोलावं हेच नव्हतं समजत. मा पोराला बोलली. पोरगा चालला गेला घराच्या बाहेर. लहान टेन्शन आहे मामा आता. ते शांताबाई आली होती. ती चालली गेली वाटते सुभद्रासोबत तन भांडण करायला. इथे मैसून महापौर काही गेला घराच्या बाहेर. आता राग करा तर काय करा बापा मी ना. आणि त्या सुभद्राबाईसोबत भांडण करायला गेली माझी शांताबाई ना. कारण कशी एकच दोस्ती नाही मिळे. आता तिच्याही संग भांडण करीन. तेही माझ्यासोबत बोलणं सोडून देईन. आणि घरात नाही आहे बाई. करा तर काय करा समजत नाही मला तर. आता हे तर एक नवीनच टेन्शन चालू झालं. कुठं गेला आणि कुठं नाही बापा. अक्षयला फोन केला मी ना 2-3 वेळा. तोही फोन नाही उचलू राहिला. कुठं गेला आणि कुठं नाही बापा. राग मोठी बुरी चीज आहे ना बापा. राग मोठीच बुरी चीज आहे. हे काही ना काही बोलली ना तिच्या नवऱ्याले. तुमची माय अशी तुमची माय तशी. मला अशी बोलली मला तशी बोलली अशी ना त्याला. लाख बोलली अशी ते. म्हणतो त्याला एवढा राग आला आणि चालला गेला तो घराच्या बाहेर. आजपर्यंत किती भांडण झाले पण कधीच मा पोरगा राग घराच्या बाहेर गेला नाही बापा. आज पहिल्यांदा गेला. आणि तरी तिला टेन्शन आहे का. काही टेन्शन नाही तिला नवऱ्याचं. काहीच टेन्शन नाही आहे. मस्त राहते बाई. आणि तर मी टेन्शन घेऊ पागल राहिली. अरे रंजना तू उभी आहे. आराम नाही करत आहे रूममध्ये. तब्येत चांगली नाही घ्यायची. चांगली वाटत आहे वाटते. चांगली तर दिसू राहिली. आता तब्येत चांगली होत असेल ना. रंजना काय करू राहिली. काय झालं. आता काय सांगू बापा तुम्हाला. काय झालं तर काय सांगू मी. मला काय करावं लागतं बापा. घरात नाही काही झालं तर काय करावं लागतं तुम्हाला. काय झालं सांगशील का. अशीच उभी राहशील. सांग काय झालं. काही नाही हो बापा. तुमची सून नाही का ते कंचन. कंचन तर काय झालं. कंचननं काय केलं आता. काही नाही बापा. तिला थोडीशी बोलली मी. थोडीशीच बोलली बापा. काही जास्त नाही बोलली. तर तिला राग आला. तन आपल्या रूममध्ये चालली गेली. रूम अंधरून बंद करून टाकला. मग तो चहा घेऊन गेला तिले. त्यानं दरवाजा ठोकला. तिला म्हटलं दरवाजा खोल. तिने दरवाजा खोलला. मग दोघं बोलले थोडेसे. तर हे माहीत आहे का हे कंचन त्याला काहीतरी बोलली वाटते. चांगलीच बोलली लगे त्याला. तर तो राग घराच्या बाहेर गेला. काय बोलली तर कंचन त्याला. काय झालं असं. सांगितलं नाही का तुम्हाला. तिला थोडीशी बोलली मी. मास रागावर तन गेली होती. तन आला होता. तन तिला येतात तिले. तर मग कोणाच्या बाहेर माझ बाहेर बोलली अशी. तुमची माय मला अशी बोलते. तुमची माय मला तशी बोलते. असं झालं तसं झालं तेच बोलत अशी. मग त्याला बोलली अशी ते त्याला राग आला. तर तो तन चालला गेला घराच्या बाहेर. मी काय म्हणतो तू काऊन बोलली सुनबाईले. काय गरज आहे बोलायची. बोलू नाही का पप्पा तिले. बोलू नाही शकत का. नाही बोलू शकता पण जास्तच बोललीशी ना तू. सुनबाई रागाला म्हणजे जास्तच बोललीशी. काही नाही हो बापा. थोडीशी बोलली. तेच गोष्ट घेऊन बसली बापा. तेच गोष्ट घेऊन बसली. तेच सांगत बसली. तुमची माय मला अशी बोलली. तुमच्या मायनं मला हे म्हटलं. तुमच्या मायनं मला ते म्हटलं. काही बोलली अशी. तेच आला त्याला राग. तो तन चालला गेला घराच्या बाहेर. मी काय म्हणतो चला जाऊ खा बरं त्याच्या मागं पा बरं तू कुठं गेला तर. तो कुठं नसेल गेला. आपल्या मित्राला भेटायला गेला असेल. मला वाटतं जगदीशला भेटायला गेला असं. तरी फोन लावा बरं बा तिला. एक बार फोन लावा नाही तर जा त्याला पाहिले. आता तो मला दिसला तर नाही रस्त्यानं. मी त्याच रस्त्यानं आलो. मला रस्त्यानं कुठंच नाही दिसला तो. मग का हो बापा. गेला तर गेला कुठं अक्षय. कुठं गेला असं असेल गावात नाही बोलत असेल आपल्या मित्रासोबत. दिमाग फ्रेश करायला गेला असेल बाहेर. तू का कमी बोलतो का बोला लागते सुनबाईले. नवीन सुनबाई आहे. काय बोलत राहतं बाईले फालतूच्या फालतू. ते करते ना सुनबाई. पुढं काम करते करत नाही. तुला एक काम नाही करतो तरी बोलत राहतो. बापा ते गलती करतं का. तिला बोलू नाही शकत का. मी बोलू नाही शकत का. हो पण कायले एवढं बोला लागते. नवीन सुनबाई येते. कायले एवढं बोलायचं. तुझ्या बोलल्याच्या ना नवरा बायकोच भांडण लागतात ना. ते नवऱ्याचे कानं भरत राहते म्हटलं. माहित नाही तुम्हाला. कानं भरत राहते. मला नाही वाटत बॉस. मला नाही वाटत. काय नाही वाटत हो तुम्हाला. काही नाही वाटत तुम्हाला. तर खराब मीच दिसतो ना. मीच दिसतो खराब. सर्व काही मीच करतो ना. मी जाणून लागतो तिच्या मागं. जाणून बोलतो तिला नाही. ते तर काहीच करत नाही. ते तर लय चांगली आहे ना. लय चांगली आहे ते. हेच म्हणत आहे ना तुम्हाला. मीच खराब आहे घरात नाही. माझ्यानं भांडणं होतात. माझ्यानं तो राग घराच्या बाहेर चालला गेला आहे ना. नाही माया कसं म्हणणं आहे. तुम्ही दोघी जणी एकामेकीला समजून घ्या. कसं एका घरात राहा लागते. अनोळखी आहे ती पोरगी तुझ्यासाठी. तू तिच्यासाठी अनोळखी आहे. दोघी जणी एकामेकाला समजून घ्या ना.
कायच भांडणं करायला लागते. सरस काय आपल्या घरात नाही, कायची कमी आहे. छोटीशी फॅमिली आहे आपलीवाली, खुशी खुशीनं शांततेनं या घरात नाही राहा सगळेजण. भांडणं करून काय फायदा? काय फायदा भांडणं करून? एकोणता एक पोरगा आहे आपल्याला, तिला टेन्शन काय देता? काय टेन्शन देता तिला? म्हणून म्हणतो ती पोरगी लहान आहे, तिला समज नाही आहे. तिच्याच्यानं काही गलती झाली, तू तर समजदार आहेस ना, तू तर मोठी आहेस ना, तू समजून घेत जाय. झालंच ना आखरी भांडण, गेलास ना पोरगा बाहेर, काय गरज आहे तरी टेन्शन द्यायची? थोडीशी तू समजून घेत जाय, थोडीशी सुनबाई समजून घेत जाईल. हेच तर संसार म्हणतात ना. आपण एका घरात नाही राहतो, एका छत खाली, आणि असे एकामेकासंग भांडण करून मन मोठाव ठेवून आपल्या मनात द्वेष ठेवून काय फायदा? काय फायदा? आखरी आपले आपणच आहो ना. समजत आहे का रंजना तुले? समजत आहे का? हो बापा, समजत आहे मला. पहिले जा तुम्ही त्या पोराला पाहिले जा बापा, पोरगा कुठे गेला त्याला पाहिले जा. असेल कुठे इथं गावात नाही येईन वापस, गेला असं मित्र गित्राला भेटाले. तू टेन्शन नको घेऊ. काय टेन्शन नको घेऊ म्हणता बापा, टेन्शन आलं ना मला. हे तू ना भांडण करायच्या पहिले विचार करायला पाहिजे होता या गोष्टीचा. आता काय फायदा? जाता का मी जाऊ? थांब, जातो. जा हवं बापा, लवकर जा बरं, ते ढूंढायला जा. हो, जातो. आता कुठे गेला पोरगा? कुठे गेला असेल इथंच गावात नाही, मित्र संग बोलत. कुठे गेला माय बाई अक्षय, काय माहित बापा. त्या जगदीशच्या इथे जाऊन पायसा ना, त्याच्या घरी आहे का पायसान? हो, जातो. कुठे गेला आणि कुठे नाही माय बाई. काय हो सुभद्रे, शोभलं का तू असं? शोभलं का? काय शोभलं का माय? काय शोभलं का म्हणणं आहे तुया? नाही, काय म्हणायचं? काय तुला काय म्हणायचं आहे? काय तुया मनात नाही? सांग लवकर मला. काय म्हणजे मा मनात नाही? तुला काय केलं तुला? आता माय बाई मला काय माहित राहील माय बाई, मी काय केलं होतं? मला काय स्वप्न पडलं होतं का? रंजनाला काय सांगितलं तुला? काय चुकलं सांगितलं तिला? काय कानं भरून दिले तिचे तुला? रंजनाचे काय कानं भरून दिले मी ना? काय सांगितलं तिला? म्हणजे तुला काही माहित नाही का तुला काय सांगितलं होतं? नाही, आता तू आली आहेस, एवढी बोल राहिली, हुशार आहेस ना तू. सांग काय बोलली मी तिला? काय बोलली तू? ना तिच्या सुनीच्या घरात तिला भडकून नाही दिलं तिला. त्याच्या घरात किती भांडण चालू आहे त्याच्या घरात. नाही माहिती आहे तुला? कोणाच्या सूनवाईच्या बद्दल कोणाला भडकून देणं चांगलं आहे का? हे चांगलं आहे का? हे काय सांगितलं शांताबाई, तिनं तिचीच तर सून टिकवली नाही. ते काय कोणाच्या सुनीच्या घरात चांगलं सोचं? काय म्हणायचं आहे? तुम्ही लय चांगले आहे का म्हणायचं? लय चांगलं आहे. मला एवढा बोलू राहिला आता का भडकून दिलं तुला? रंजनाला काय सांगितलं तिच्या सुनीच्या घरात चुकल्या? काय त्याच्या घरात भांडण लावले तुला? सांग लवकर मला, सांग. शांते, तू तशी बोलू राहिली तशी ते रंजना छोटा बच्चा आहे. तिला मी सांगा ते करण म्हणून. तिला तिचं बरं वाईट तिला समजत नाही का? आणि मी काय काना बिगणं भरू ती कोणाचे? काय भरून तुम्ही कोणाचे काना? मला काय करावं लागतं नाही बी कोणाचं? बरं चल, भरून बी दिलं असेल. तुला काऊन एवढी लागू राहिली? तुला काऊन लागत आहे एवढी? अचानक असलेच प्रेम उमडलं नाही बे दोघीचा. पहिले तर छत्तीचा कळत होता दोघीचा, एकामेकीचं नाव घेण्यात मला पसंत नव्हतं. आता अचानक देराण्या जेठाण्याची एवढी पटू कशी करायची माहिती? असा कसा जादू झाला नाही? पहिले देराण्या जेठाण्या एकामेकाच्या कट्टर दुश्मन होत्या बाई. तुम्ही दुश्मन होत्या म्हटलं. अचानक असं काय झालं बाप्पा की एवढी तुला त्या देराणीची लागू राहिली? आमचं काही हो, आमच्या घरात काही असो, तुला काय घेणं देणं ते सांग. नाही बाई, मला काही तुझ्या बी घेणं देणं नाही, त्या रंजनाचं बी घेणं देणं नाही, आणि मला कोणाचं काय, मला या गावाचा कोणाच लोकांचं काही घेणं देणं नाही आहे. आणि मी एकटी बरी आहे, आणि मला कोणासोबत काम नाही पडत म्हटलं. सरायला माझ्यासोबत काम पडते, सुभद्रासोबत. मला कोणासोबत काम नाही पडत. हा बाय, तुला आताच सांगू राहिली मी, समजून सांगू राहिली, कान खोलून तू ऐकून घे. पहिले बी तू माझा मार खाणार होती. माझ्यासमोर तुला रंजनासोबत चुकल्या केल्या होत्या तिच्या सुनीच्या. मी सबूत आहो त्याचा, तरी मी ना माफ केलं. म्हटलं जाऊ दे बाई. आता सुधरीन, मग सुधरीन. तुला समजून बी सांगितलं मी ना, रागानं बी सांगितलं. मागच्या बारीनं बी गावात नाही पुऱ्या नावाच्या चुगल्या करू राहिली होती तू, तेव्हाही तुला माफ केलं. असं वाटलं बा आता सुधरीन, मग सुधरीन. किती चान्स दिले तुला सुधरायला? किती चान्स दिले खरं सांग? चान्स दिले म्हणजे मी ना केलंच काय? माय बाई हो, गलती तू आली. चोर तर चोर, वरून शिरचोर. काय टेटरकीनं बोलू राहिली होती माझ्यासोबत? काय टेटरकीनं बोलू राहिली? बाई तिची टेटरकी जाणार नाही, तशी सुधारणार नाही, ते तशीच बोलणार. मी काय म्हणतो, धर तिच्या झिपोट्या आणि पाय तिला खाली. शांताबाई तशी ऐकणार नाही ते. आता माय बाई कमलान गीता बी ऐकलं गे. माय या बी आल्या का मग भांडणं करायला? हो आली. काय म्हणतं? मी काय म्हणू माय बाई? ना तुम्ही शांताबाईच्या चमच्या, जिथं शांताबाई जाईल तिथं तुम्ही जाता, तिच्या मागं घुमत राहता चमच्यासारख्या. तुम्ही चौघीच्या चौघी तिच्या चमचा आहे ना. बाय सुभद्रे, शिल्लक नको भादरू. तोंडाच्या आवडीनं काही बोलू नको तू, नाही तर तुला दाखवूच आज आम्ही दणका. करायला दणका दाखवसा ना मा घरी येऊन, आणि मावर शिरतो उरायला का? इथं काय तमाशा दाखवू राहिले आपले? जा आपल्या घरी, तिकडे दाखवा तमाशे. तिकडेच तुमचे तमाशे चांगले दिसतात. मा घरी येऊन तमाशा करायची गरज नाही. कशा काय आल्या मा घरी तुम्ही? चालल्या तोंड उचलून चालल्या आल्या मा घरी. चला मा तुम्ही तिकडे, चला मा. इथं काय आल्या मा घरी? हा बाय आगाऊ नको बोलू तू. शांताबाई तर बोलायच्या लायकीची नाही आहे. ते लातोची भूत आहे, ते बातून नाही मारणे. हो शांताबाई, राधा बरोबर बोलत आहे. तशी बसवर जाणारच नाही आहे ते. म्हणजे म्हणणं काय तुमचं? मारता का तुम्ही मला? मारता का तुम्ही आले? मारता का? एवढ्या नको बोलू आमच्यासोबत. तू या सांग चांगल्यानं बोलत चांगल्यानं बोल. मला सांग काय चांगल्यानं बोलू राहिले का हो तुम्ही? चांगल्यानं बोलू राहिले का? किती माझं भांडणं करू राहिला रे बापा देवा तुम्ही आल्या तेव्हापासून. आणि शांते तू तर लयच आहे लयच आहे. मला माहित आहे, तू मला खार करतो, माहित आहे. लय राग करतो तू मायावाला. पण एवढा कोण राग करतो तू माया? एवढा कोण राग करतो? तू काय केलं मी ना? काय बिघडवलं तू?
काय शांताबाई काय कशी बोलू राहिली ते नाही व पाहू राहिली मी सर्व पाहू राहिली कशी बोलू राहिली काय बोलू राहिली सर्व पाहू राहिली मी आणि माघारी याची हिंमतच कशी काय केली हो तुम्ही ना हां हिंमतच कशी काय केली तुम्ही ना माघारी याची काऊन आला माघारी मी बोलवलं तुम्हाला हां कशा काय आल्या माघारी झाला मग आपल्या इथं चुपचाप ना आणि मला काही घेणं नाही कोणाचं मी नाही लावलं कोणाच्या घरात भांडण घेणं मला काय करावं लागते मस्त घरातलं सरत नाही हां मस्त घरात अंधार आहे दुसऱ्याच्या घरात काय पाहू मी आणि काय कोणाच्या घरात भांडण लावू नाही बाई आणि मी नाही लावलं भांडण घेणं काऊन तुला रंजनाला चुकल्या नाही सांगितलं त्याच्या घरात भांडण नाही लावून दिले तुला नाही लावून दिले नाही लावून दिले हां काय म्हणतं नाही लावून दिले मी ना भांडण लावूनच नाही दिले तर मी काय म्हणून लावून दिले म्हणून हां मी ना काही चुकल्या गेल्या नाही सांगितलं त्या रंजनाला आणि काही भांडण गिंडण नाही लावून दिले आणि तुम्ही काय आल्या हो माहिती इथं माघारी तुम्ही काय नौकर आहे का त्या रंजनाच्या नौकर आहे असा नौकर असा तिच्यावाल्या म्हणून आल्या शांताबाई अति करत आहे अति करत आहे अरे शांते म्हटले होता घरी होला का आता नाही बाई मला मोठी म्हणते का तू एवढी हिंमत तुम्हाला मोठी म्हणशील मला अरे बापा रे एका बुक्केत शांतीने खाली पाडलं रे बापा मले मारते रे बापा ये मारते आता मले हो माय शांते मारू नको शांते मी ना काय केलं व तू या काहीच नाही केलं व काऊन मला मारू राहिली एवढी हो शांते काय केलं म्हणजे काय नाही केलं तुला ते सांग मला तू ते सांग हो शांते तोंडाने बोलणं हो माय बाई तोंडाने बोलणं हां काऊन एवढं दणके देऊ राहिली हो मला काऊन शांताबाई ऐकू नको तिचं दे दिल दणके चांगले दे का चुगल्या करायच्या वेळेस कशी मजा येते तुला कशी मजा येते शांताबाई मायकून 2 अजूक दे हो लय झालं तू आता लय झालं हो माय बाई शांते नको मारू माय नको मारू काय बिघडवलं तू मी ना यारे बापा कोणी वाचाले यारे मले तसे तर माघारी लोक चालूच असतात रे बापा आज गरज आहे आज एक जण नाही उरायला शांतीपासून वाचवायला मले यारे बापा कोणीतरी वाचवा रे मले जाऊ देव शांते जे झालं ते झालं माफ करून देव शांते माफ करून दे मला माफ करून दे म्हणजे हां याची चुगली त्याची चुगली या चुगल्या करायच्या वेळेस समजलं नाही तुले सुभद्रे तुला पहिले समजून सांगितलं होतं मी ना सुधरून जाय म्हणून हां नाही तर तुला झपके खाशीन म्हटलं होतं तुले हो शांताबाई समजलं मले वाचवा रे बापा वाचवा कोणी या शांतीपासून मले माय एकट्या बाईला पाहून हां तिची पिटाई करू राहिल्या का काही माया दया नाही आहे का हो तुमच्यातनी माया दया नाही आहे का बिचारा एकट्या बाईला पाहून किती पिटू राहिल्या हां किती त्या सुभद्राची पिटाई करू राहिल्या हो माय काही लाज देत आहे का नाही हो तुम्हाला हो शांते काही लाज नाही का तुम्ही आता हे कोणाली मनात तोंड टाकेले शांताबाई कोणी तिची मैत्रीण चंदी आली हो माय बाई चंदा आली का हो तू वाचव माझ्या शांतीपासून मला वाचव चंदे कोण चंदी आहे का हां घ्या तिला बी घ्या तिची करा पिटाई हो शांताबाई या चंदीची पिटाई करायला लागते हां हिचा साथ देते ते हो करायला हो तुम्ही पकडा त्या चंदीले हो शांताबाई हो आत्ता माय बाई ह्या का माय पिटाई करतात का पप्पा चंदे पाहिजे तू लवकर पाय नाही तर काही खरं नाही हो माय तू या पाय लवकर इथून हो चंदे आली का हो माय तू वाचव बाई मला वाचव माय घेता पकडताय चंदीले हो शांताबाई माय काही गलती नाही माय बाई मी काही म्हणून नाही राहिली चालली बाप्पा मी चालली मला ना जेवायला द्यायचं आहे मानवऱ्याला चालली मी चालली पहिला को चंदी कोण नाही तर आज काही खरं नाही बाई तुझ्या काही खरं नाही पाय कशी पाहून गेली हो चंदे गेली हो माय वाटते ते गेली बाप्पा ते गेली पाहून आणि ते माफ करून द्या मला माफ करून दे आता कधी मी कोणाची चुगली नाही करीन कधी कोणाला काही म्हणीन नाही माफ करून दे माय शांते माफ करून दे काय माफ करून दे म्हणून राहिली हां पहिले शेवडी रगिली नाही आमच्या संग बोलली नसती तर तू पिटाई काय केली असते आम्ही काऊन केली असते तू पिटाई हां लगे चोर तर चोर वरून शिरजोर बी लगे हां आम्हाला बोलू राहिली मी त्यासोबत चांगल्यानंच बोलायला आली होती आणि तू किती रगिलीन बोलू राहिली माझ्यासोबत हां किती रगिलीन बोलू राहिली ती माफ करून देवा माय शांते आता कधीच मी चुकल्या नाही करीन बाप्पा कोणाच्या कधीच नाही करीन हो ना माय शांताबाई ऐकू नको तिचं ऐकू नको हान तिला हां हो शांताबाई ऐकू नको तिचं तशीच म्हणते ते हमेशा तशीच म्हणते बोल करशील का चुकल्या आता कोणाच्या करशील का नाही हो माय बाई एवढ्यानं माफ करून द्या हो माय मला एवढ्यानं माफ करून द्या मी आजच्या नंतर कधीच कोणाच्या चुकल्या नाही करत जाईन बाप्पा कधीच नाही करीन चुकल्या असं जर पहिलेच बोलली असते तर ते पिटाई नसती केली म्हटलं आम्ही ना पिटाई नसती केली आणि ते सोडून द्या हो माय मला सोडून दे मला वाटलं माझी दोस्तीन आली माझी दोस्तीन वाचून मला तिनं बी माझ्या साथ सोडून दिला माझ्या टायमावर तिनेही साथ सोडून दिला माफ करून दे शांते माफी मागतो तुला मी हां शांताबाई हान तिला हान